स्वप्न साऱ्यांचे, स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी। नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प, दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी। आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये। अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क 9167112511। उरण, कोलकाता, बदलापूर या घटनेनं देश हादरून गेलाय। एका पाठोपाठ एक असे महिलांवरील अत्याचार सुरूच असून अजूनही आरोपी नराधमांना शिक्षा झालेली नाही। या नराधमांना जनतेसमोर फाशी द्या म्हणून ठाकरे शिवसेनेच्या रायगड जिल्हा महिला संघटिका सुवर्णा जोशी कडाडल्या असून त्यांनी घटनेचा तीव्र निषेध नोंदवलाय। बदलापूर आदर्श शाळेतील चिमुरड्या मुलींच्या घटनेनं सामान्य नागरिक पेटून रस्त्यावर उतरले असून कर्जत तालुका शिवसेना, ठाकरे गट आणि घटक पक्ष हे देखील घटनेच्या निषेधार्थ आज रस्त्यावर उतरलेत। उरण घटनेची जखम ओली असताना कोलकात्यात महिला डॉक्टरवरील अत्याचार आणि तिची निर्घुण हत्या यानं देश हादरून गेला होता। ठिकठिकाणी याचे तीव्र पडसाद उमटत असताना ठाणे जिल्ह्यातील बदलापूर आदर्श शाळेतील 4 वर्षाच्या 2 चिमुरड्या मुलींवर नराधम अक्षय शिंदे यानं केलेलं कृत्य समस्त नागरिकांच्या ओल्या जखमेवर अधिकच घाव करून गेलं। याचे पडसाद बदलापूर शहरात जनसामान्यांतून उसळलेली संतापाची लाट सर्व काही सांगून जात होती। या घटनेचे पडसाद आता ठिकठिकाणी उमटत असताना शिवसेना, ठाकरे गटाकडून देखील या घटनेच्या निषेधार्थ कर्जत तालुक्यात उमटले आहेत। ठाकरे गटाच्या शिवसेनेसोबत घटक पक्ष एकत्र येत कर्जत टिळक चौकात बदलापूर घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला। यावेळी शिवसेना तालुका प्रमुख उत्तम कोळंबे यांनी महायुतीवर निशाणा साधत 3 तिगाडे काम बिघाडे या सरकारकडे भाचीच्या अन्यायाविरोधात कुठलीही संवेदनशीलता शिल्लक राहिलेली नाही, हे सरकार वसुली सरकार आहे असं म्हणत यापुढे जनता यांना पाय उतार केल्याशिवाय राहणार नाही असा निशाणा साधलाय। काही उपस्थित सामान्य नागरिकांनी महिलांच्या हातात रिव्हॉल्वर देता येत नसेल तर महिलांच्या हातात कोयता वापरण्याची परवानगी द्या म्हणून आवाज उठवलाय। यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी महाविकास आघाडीचं सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी शक्ती कायदा आणला, परंतु राष्ट्रपतींना त्यावर सही करायला वेळ भेटलेला नाही। आज बदलापूर घटनेतील सर्वसामान्य जनतेवर गुन्हे दाखल केले गेलेत। सर्वसामान्यांनी आवाज उठवायचा की नाही असा प्रश्न आता उभा राहतोय। दरम्यान आता प्रत्येक आई-वडिलांना आपली मुलगी शाळेत पाठवायची की नाही असा प्रश्न समोर असून पोलीस प्रशासनानं सर्व शाळेतील चौकशी करणं गरजेचं आहे। शिवसेनेकडून आज बदलापूर घटनेचा तीव्र निषेध म्हणत सावंत यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय। यावेळी शिवसेनेच्या रणरागिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा संघटिका सुवर्णा जोशी यांनी थेट नराधमांना जनतेसमोर फाशीची शिक्षा द्यावी म्हणून मागणी केली आहे। आपल्याला असं पोटात हे होत असेल की या शाळेत जातात या मुली सुरक्षित आहेत का? आपण सगळ्यांनी आता हा एक म्हणजे धसका घेतलाय असं म्हटलं तरी चालेल, कारण ही अतिशय लाजिरवाणी घटना काल बदलापूर येथे झाली। उरणचं प्रकरण होत नाहीये, उरणच्या त्या मुलीचं अजून त्या नराधमाला शिक्षा होत नाहीये, ते होत नाहीये। नवी मुंबईचं प्रकरण झालंय, कलकत्त्याच्या त्या डॉक्टर ज्या महिला होत्या त्यांच्यावर किती अन्याय झालाय, त्याचा एक अजून त्याच्या सुद्धा काही त्या आरोपीला शिक्षा होत नाहीये। इतकं सगळे प्रकार होत असताना कालची ज्या 2 लहान मुलींवरची जी घटना झाली आहे ती अतिशय, ज्याचा आम्ही सगळेच जण मनापासून अगदी निषेध करतोय आणि या नुसताच निषेध व्यक्त करून चालणार नाहीये, याच्यात जागरूकता आणणं फार महत्वाचं आहे। अशा घाणेरड्या वृत्तीच्या माणसांना अशा कुठे नोकरी मिळू नये, त्यांची पोलीस व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय त्यांना कामावर घेऊ नये आणि शाळांमध्ये तर चारित्र्यहीन माणसांना घेतलाच जाऊ नये, याच्यासाठी आम्ही सगळ्या महिला आज इथे सगळ्या विनंती करतोय। आणि प्रशासनाला एक त्या सगळ्यांना हे जे नराधम आहेत यांना सगळ्यांना जनतेसमोर फाशीची शिक्षा झाली पाहिजे, याच्यासाठी आम्ही आग्रही असणार आहोत। प्रत्येक वेळेस आपण मेणबत्त्या घेऊन किती दिवस आपण मोर्चे काढणारे आणि मूक मोर्चे काढणारे, आपल्याला आता कुठेतरी म्हणजे जनतेलाच सगळं न्याय निवाडा करायला लागतोय की काय? अशा प्रकारचं काल तुम्ही बघितलं असेल, बदलापूरच्या रेल्वे स्टेशन असेल किंवा रस्ता असेल किंवा ते शाळेच्या बाजूला
आजूबाजूची परिस्थिती इतका जनप्रक्षोभ झाला तर प्रत्येक वेळेस आपण जनतेने किती हा अन्याय सहन करायचा हे कुठेतरी थांबलं पाहिजे. तर आम्हाला सुरक्षित बहीण योजना राबवावी असे आम्ही सगळ्या महिला वर्गाच्या वतीने सर्व पदाधिकारी आपल्या कर्जतकर सगळ्या नागरिकांच्या वतीने ह्या घटनेचा अतिशय निषेध व्यक्त करतो आणि अशा जिथे जिथे घटना झाल्या त्या नराधमांना जनतेसमोर फाशी व्हावी अशी मागणी करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे बदलापूर येथे 2 शाळकरी चिमुकल्या त्यांच्यावर जो काही अत्याचार झालेला आहे आणि या अत्याचाराचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निषेध केला जात आहे. त्याच्यामध्ये आज आम्ही कर्जतमध्ये सर्व शिवसेनेचे पदाधिकारी जमून या घटनेचा आम्ही पहिल्यांदा जाहीर निषेध करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की आज महाराष्ट्रामध्ये अनेक महिलांवर अत्याचार होत आहेत. एकापाठोपाठ एक अशा घटना घडत चाललेल्या आहेत आणि तरी सुद्धा हे निर्लज्ज सरकार आपली खुर्ची पकडून बसलेलं आहे. मागच्या वेळी जेव्हा 2.5 वर्षापूर्वी आपल्या सर्वांना माहिती आहे की उद्धव साहेब जेव्हा सरकारमध्ये होते तेव्हा छोट्या मोठ्या काही घटना घडल्या की राज्यात राष्ट्रपती राजवट लावा, राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावा. आता का मुख गिळून बसलेत तुम्ही? अरे किमान 2 महिन्यांवर तुमचा फक्त कालावधी राहिलेला आहे. तेवढी तरी थोडीशी इज्जत लाच ठेवून जर तुम्ही सरकारमधून जर पाय उतार झाले असते तरी सुद्धा जनतेला या समाधान भेटलं असतं. आपल्या सर्वांना माहिती आहे की जी काही त्यांनी लाडकी बहीण योजना आणलेली आहे. जर लाडकी बहीण तुम्ही योजना आणताय, सगळ्या महाराष्ट्रातल्या महिलांना तुम्ही बहीण मानताय, मग तुमच्या भाच्यांवर जो काही अत्याचार होतोय याची तुमच्यामध्ये कुठे संवेदना शिल्लक आहे की नाही आहे? या गोष्टीची तरी थोडी लाज ठेवा की बाबा मग आमच्या भाच्यांवर झालेल्या अन्यायाला आम्ही जर थांबवू शकलो नाही तर आम्ही या खुर्चीत बसण्याच्या लायक नाही आहोत. हे तरी किमान समजून तुम्ही खुर्चीतून पाय उतार व्हायला पाहिजे होतं. पण या सरकारमध्ये या अशा काही संवेदना राहिलेल्याच नाहीत. कारण हे 3 तिगाड आणि काम बिगाड सरकार आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो का हे एकमेकाच्याच तांगड्या ओढण्याचाच यांचा वेळ चाललेला आहे. यांना जनतेकडे किंवा माता भगिनींकडे लक्ष द्यायला वेळच राहिलेला नाहीये. आज आपण बघत असाल राज्यातली काय कायदा आणि सुव्यवस्था आहे ती अक्षरशः म्हणजे 2 नंबर धंद्याला तर इतका भूत आलेला आहे या राज्यामध्ये की फक्त वसुली चालू आहे. यांचं माता भगिनींच्यावर अत्याचार झाले आणि आम्ही फक्त चौकशी लावली. आता ही जनता तुमची चौकशी लावल्याशिवाय सोडणार नाही. तुम्ही या 2 महिन्यासाठी जरी खुर्चीला बिलगून राहिलात तरी 2 महिन्यानंतर तुम्हाला जनतेच्या दरबारात सुटका नाही. आणि झालेल्या या खरोखर या घटनेचा करील तेवढा निषेध कोणाचा आहे म्हणजे शब्द अपुरे पडतायत. अशा या सरकारचा आणि त्या नराधमाचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि तेच थांबतो. बदलापूर इथे 13 तारखेला घटना घडते आणि 21 तारीख येते तरी पण त्याचा गुन्हा दाखल होत नाही. आणि गुन्हा दाखल होत नाही म्हणून सर्वसामान्य जनता याचा उद्रेक होतो आणि त्याच्यानंतर गुन्हा दाखल होतो. म्हणजे हे महायुतीचं सरकार यांचा किती निषेध करावा, तो थोडा पोलीस स्टेशनवर किती दबाव असेल. एक 3 वर्षाची मुलगी आज तिच्याकडे बघितल्यावर आपल्याला दिसतं थोड्या लहान वयामध्ये त्यांना सांगता येत नव्हतं. जेव्हा ते शाळेत जात नाही तेव्हा त्यांचे पालक त्यांना विचारतात की काय झालं, तेव्हा मेडिकल करतात आणि पोलीस स्टेशनला जातात. तर 17 तास त्यांना एक गुन्हा दाखल करण्यासाठी लागतो. पॉस्कोसारखा कायदा त्या ठिकाणी आहे. महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी कायदा आणला शक्ती कायदा. आणि तो शक्ती कायदा आणला असताना आज 2.5 वर्ष होऊन पुढचे 2.5 वर्ष 5 वर्ष होत आली पण त्याच्यावर आज पण राष्ट्रपतींना सही करायला टाइम भेटला नाही. जर तो शक्ती कायदा आज या ठिकाणी असता तर आज त्या ठिकाणी जागीच त्या माझ्या चिमुकल्यांना न्याय मिळाला असता. म्हणजे 12-12, 14 तास जर पोलीस स्टेशन त्याची गुन्ह्याची नोंद घेत नाही तर त्यांचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. आज बदलापूरची जनता रस्त्यावर उतरली, पूर्ण महाराष्ट्राची जनता आज रस्त्यावर उतरली आहे. पण हे रस्त्यावर उतरून आपल्या सर्वसामान्यांना चिमुकल्याला न्याय भेटणार आहे की नाही? या महाराष्ट्रात अशा घटना वारंवार होत आहेत. उरणची घटना झाली, त्याच्या पाठोपाठ पनवेलची घटना झाली, मुंबईला घटना झाली, आज बदलापूरला 3-3.5 वर्षाची चिमुकली. आज तिच्यावर
एवढा गुणास्पद असा प्रकार होतोय आणि सरकार फक्त आम्ही कारवाई करू आश्वासन देतोय. काल त्या ठिकाणी ज्यांनी आंदोलन केलं त्यांच्यावर आज गुन्हे दाखल झाले. म्हणजे या सर्वसामान्य जनतेने आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करायचं की नाही हा मोठा प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर आज उभा आहे. आज ठिकाणी रेल्वेवर गुन्हे दाखल झाले. आज 3000 लोकांवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत. तर या सर्वाचा जाहीर निषेध या ठिकाणी आम्ही सगळे कर्जतकर म्हणून करतो आणि इथल्या प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला सांगतो, इथल्या ज्या शाळा असतील त्या सुरक्षित आहेत की नाही त्याचं एकदा ऑडिट तुम्ही या ठिकाणी करून घ्या. कारण कुठली घटना घडल्यानंतरच आपल्याला त्याची त्या ठिकाणी जाग येते. कारण ही घटना घडलेली समजल्यानंतर आपल्यासारखं सर्वसामान्य प्रत्येक घरातल्या माता भगिनींना असं वाटतंय की आपली मुलगी उद्या शाळेत पाठवायची की नाही, घराच्या बाहेर पाठवायची की नाही, ती सुरक्षित राहील की नाही, ही सर्वसामान्य जनतेची आज भावना झालेली आहे. आज आपण मुलगी शिकली पाहिजे, मोठी झाली पाहिजे, ही प्रत्येकाची आज भूमिका आहे आणि त्याच्यातूनच आपण मुलगी शिकली पाहिजे, पुढे गेली पाहिजे. पण जर ती सुरक्षितच नसेल तर कुठली महिला आपल्या मुलीला, लहान मुलीला शाळेत पाठवेल? या सर्व गोष्टीसाठी या सरकारचा, महायुतीचा त्याच्याकडे जाहीर निषेध करतो आणि त्यांना थोडी जरी धनाची मनाची जरी असेल तर गृहराज्यमंत्र्यांनी या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे. ही मागणी समस्त कर्जतकरांतर्फे या ठिकाणी करतो आणि या घटनेचा जाहीर निषेध जेवढा करायचा तेवढा थोडा आहे. आमच्या कर्जतकरांतर्फे त्याचा जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी लहान मुलींच्या हातातील निषेधाचे बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेत होते. ना हम घर में, ना ही मंदिर, स्कूल, रुग्णालय में सुरक्षित, तो हम कहाँ सुरक्षित है बताओ. तर दुसऱ्या बॅनरवर किती दिवस मेणबत्ती जाळणार, एक दिवस बलात्कारी जाळून बघा. बाळासाहेब ठाकरे यांचं एक वाक्य होतं, बलात्कार जो कोणी करेल त्याला गोळी घाला, उडवून टाका. दरम्यान बदलापूर घटनेनंतर शिवसेना शिंदे गटाचे वामन म्हात्रे या राजकीय नेत्यानं महिला पत्रकार यांच्यावर केलेली टिप्पणी यावर जोशी यांनी निषेध नोंदवत अशा संवेदनशील घटनेवर राजकीय नेत्यांनी टीका टिप्पणी न करता महिला सुरक्षित कशा राहतील याकडे लक्ष दिलं पाहिजे असं सांगितलं. संवेदनशील वक्तव्य मी तर कोणीच कुठल्याच राजकारण्यांनी केली नाही पाहिजे आणि राजकारण करण्यापेक्षा महिला सुरक्षित कशा राहतील, महिला सुरक्षित योजना, माझी सुरक्षित बहीण योजना अशी जर आली तर मला वाटतं हे याच्यासाठी जास्त समर्पक ठरेल. इतर कुठल्या गोष्टींपेक्षा, कुठल्याही राजकारण करण्यापेक्षा जर आपण संवेदनशीलरित्या आणि त्या नराधमाला फाशी होईल यासाठी आपण मला वाटतं प्रशासनाकडे मागणी केली पाहिजे आणि हे सगळं बाजूला ठेवून जर असं पत्रकारांना वगैरे, महिला पत्रकारांना असं कोणी बोलत असेल तर याचा आम्ही जाहीर निषेध करू. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत.